राधेकृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला व्ही कट बटन पोटली ब्लाऊजच्या या डिझाईनमध्ये तुम्हाला कटिंग कशी करायची किंवा स्लीव किती घ्यायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी इथं अस्तर घेतलेला आहे. आता आपल्याला तुमची जी स्लीवची उंची आहे तितकी तुम्हाला टाकायची आहे. मी इथं 10 इंचाची स्लीव उंची घेतलेली आहे आणि स्लीव डाऊन ही मी 3.5 इंचावर केलेली आहे. आता खालून आपल्याला 2.5 इंच या पॉईंट बघा, स्लीवच्या दंडघेरापासून आपल्याला 2.5 इंच वर घ्यायचं आहे आणि थोडासा असा कर्व आकार देऊन आपल्याला व्ही आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आकार द्या आणि त्या आकारावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने कट करून घ्या. आता मी समोरच्या स्लीवचा आकार दिलेला नाही आहे. आपल्याला समोरचा जे भाग आहे त्याचा असा कट देऊन घ्यायचा आहे. सेंटर पॉईंट द्यायचा. आता हे आकार असा दिसेल. आता आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून अस्तर बरोबर कपडा कट करून घ्यायचा आहे. कपडा पूर्ण आतरून घ्यायचा. आता बघा, मी उलट्या कपड्यावर अस्तर ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही अस्तर ठेवून घ्या आणि आपल्याला चारी बाजूनी सिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे स्लीव पूर्ण कपड्याला अटॅच करून घ्यायची आहे. तुम्ही इथं फ्युकॉलचाही वापर करू शकता. फ्युकॉलनेही तुम्ही ती स्लीव कपड्याला अटॅच करून घेऊ शकता. मी इथं शिवून घेतलेली आहे. याच पद्धतीने शिवून घ्या. पूर्ण ही स्लीव अस्तर बरोबर शिवून झाल्यानंतर शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. ज्या ज्या आकारात आपल्याला कापड आहे ते कट करून घ्यायचं. ही स्लीव अशी दिसते. आता आपल्याला खाल्ल्या साईडला पायपिंग करायची आहे. मी इथं गोल्डनचा कपडा घेतलेला आहे. तुम्ही रेडीमेड पायपिंगही लावू शकता. मी इथं रेडीमेड नाही, स्वतः मी तयार करूनच पायपिंग लावत असते. आता बघा, हा कपडा मी तिरका कट करून घेतलेला आहे आणि याला फोल्ड केलं आहे. दोन्ही साईड बरोबर ठेवून घ्यायच्या आणि हे स्लीववर असं ठेवायचं. अर्धा इंच सिलाई मार्जिन धरून आपल्याला ही पूर्ण स्लीव हा कपडा ह्या स्लीवला लावून घ्यायचा आहे. जसा जसा आकार आहे त्या पद्धतीने तो कपडा आपल्याला पायपिंगचा वळून घ्यायचा आहे. आता इथं पायपिंग करताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे, कारण पायपिंग जर आपली बारीक आली तरच आपल्याला ब्लाऊज हे फिनिशिंगमध्ये दिसत असतं. हे बघा, आता कोपऱ्यावर आल्यानंतर आपल्याला सुई आत ठेवायची आहे आणि टेन्शन उचलून आपल्याला ते फिरून घ्यायचं आहे ब्लाऊज. आता ही पायपिंगचा कपडा थोडासा असा तिरका घेऊन आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता हा आपला कपडा लावणं झाल्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे. कट देते वेळेस काळजी घ्यायची आहे की आपला कट हा सिलाईवर येणार नाही. या पद्धतीने कट देऊन घ्यायचे. आता इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे की शिल्लकचं जे कापड आपल्याला बाहेर आल्याने वाटत असेल तर त्याला कट करून घ्यायचं. हे बघा, आता आपल्याला पूर्ण कपडा असा या पद्धतीने ठेवायचा आहे. कपडा अलीकडच्या साईडने घ्यायचा आहे. त्यावर बोटाने प्रेस करून आपल्याला हा वरची पायपिंग ही खाली घ्यायची आहे आणि एकदम खाच्यामध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने शिलाई मारल्यामुळे आपल्याला पायपिंग ही खूप सुंदर आणि छान दिसते. हे बघा, अंगठा मी आतून घेतलेला आहे. कपडा बाहेर काढायचा आणि वरून खाली लोटायचं आहे. एकदा तुम्ही जर ही स्ट्रिक वापरली तर तुम्हाला पायपिंग करायला कधीच अडचण येणार नाही. याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची स्लीवला किंवा गळ्याला पायपिंग करू शकता. व्यवस्थित घ्या. आता सेंटरवर आल्यानंतर सुई आत ठेवून आपल्याला कपडा पलटी करून घ्यायचा आहे. या पद्धतीने केल्यामुळे आपल्याला जे
त्रिकोणी आकार होता ते आकार आपल्याला व्यवस्थित येत असतो. बघू शकता तुम्ही आपली पायपिंग लावणं झालेली आहे. तर आता आपल्याला त्याच्यावर एक डबल शिलाई द्यायची आहे. तर थोडा अंतर ठेवून आपल्याला ती शिलाई द्यायची आहे, म्हणजे आपली स्लीव ही एकदम फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित अशी दिसेल. बघा, याच पद्धतीने तुम्ही शिलाई द्या. हे बघा, खूप सुंदर अशी पायपिंग दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आता ही वरची स्लीव झाल्यानंतर आपल्याला खाली एक पॅच लावायचा आहे. तर तो सेम कपड्याचा असेल. आता काटामध्ये आपला वरचा जे कपडा आहे त्या कपड्याची मी तिथं खाली डिझाईन केलेली आहे. तर इथं मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे, त्याला फोल्ड केलं आणि आपल्याला सिम्पलमध्ये एकदम असं कोपरा काढून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. याच पद्धतीने कट करून घ्या. हे बघा, हे कट झाल्यानंतर आपल्याला या अस्तरबरोबर मेन फॅब्रिक जे म्हणजे मेन कपडा जे आहे ते आपल्याला लावून घ्यायचा आहे. खालच्या साईडने आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे. आता कपडा मी उलटा ठेवलेला आहे, त्यावर अस्तर ठेवून आपण म्हणजे शिलाई मारून घेतलेली आहे. यालासुद्धा मी खालून पायपिंग लावलेली आहे. तुम्ही लेस किंवा तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता. मी तर सजेस्ट करेल की तुम्ही ही पायपिंगच लावा, कारण पायपिंगमुळं खूप सुंदर असं लुक येत असतं ब्लाऊजला. या पद्धतीनेच तुम्ही पायपिंग लावून घ्या. जशी आपण स्लीवला लावली होती त्याच पद्धतीने लावायचे. इथं काही आपल्याला आगाऊचं करायचं नाही आहे. मी खूप स्लोली सांगते, कारण नवीन जे शिकणारे असतील तर त्यांना खूप इझिली समजेल. या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला यातूनही काही समजत नसेल किंवा नवीन कोणत्या स्लीवची तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशी हे पॅच आपण स्लीवच्या आत लावून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता तुम्हाला पॅच कुठपर्यंत ठेवायचा ही तुमची मर्जी झाली. आता मी थोडासा वर घेतलेला आहे, तुम्ही खाली सुद्धा घेऊ शकता. आता व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई ही पायपिंगवर आली नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची, म्हणजे आपल्याला वरची जी फिनिशिंग आहे ती जाते. आता मी इथं बटन बनवून घेतलेले होते ते मी लावत आहे. जर तुमच्याकडं बटन नसेल, मी इथं साध्या गुंडीवर बटन बनवलेले आहेत. तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तेही पण सांगा, मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेल. आता ही स्लीव आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी काठपदराच्या साडीची स्लीव तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा. माझा व्हिडिओ थोडासुद्धा आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवावा लागतो. लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमचं लाईक हे आम्हाला प्रोत्साहन देत असतं. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.